मराठा आरक्षणाबाबत माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारला। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय। नागपुरातल्या केळवद परिसरात हिट अँड रन, अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील तिघांचा मृत्यू, चालकाचा शोध सुरू। बारामतीमध्ये कॉलेजात भर दिवसा मित्राकडून मित्राचा खून, 12वीत शिकणाऱ्या तरुणाची कोयत्यानं वार करत हत्या। बुक माय शोचे सीईओ आशिष हेमराजानी यांचं पोलिसांच्या समन्सकडे दुर्लक्ष। कोल्ड प्ले तिकीट विक्रीमध्ये घोटाळ्याच्या आरोपांनंतर राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी। नांदेडमध्ये सुविधा केंद्राच्या संचालकानं लुटले लाडकी बहीणचे पैसे, लाभार्थी महिलांच्या खात्याला जोडली पुरुषांची बँक खाती, केंद्र संचालक सचिन थोरात फरार। अनुदानासाठी सरकारच्या भरवशावर राहू नका, सगळे पैसे लाडकी बहीणला जात आहेत, नितीन गडकरींचं रोखठोक वक्तव्य। संजय राऊत म्हणाले, गडकरी बरोबरच बोलतायत। महाविकास आघाडीच्या 2 दिवसीय बैठकीला सुरुवात, तिढा असलेल्या 30 ते 35 जागांवर तोडगा निघण्याची शक्यता। कविता राऊत नंतर आता रोईंगपटू दत्तू भोकनळ ठोठावणार कोर्टाचे दरवाजे, 2017 पासून नोकरी दिली जात नसल्याचा आरोप। ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार, 8 ऑक्टोबरला पुरस्काराचं वितरण। नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दागिन्यांना झळाळी देण्याचं काम सुरू, मूल्यमापनानंतर उतरवणार दागिन्यांचा विमा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।